हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे नवीन फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे। तर मित्रांनो, या नोटिफिकेशन मध्ये खूप मोठी फार्मासिस्टची भरती आहे। तर याच्यामध्ये 130 प्लस पोस्ट याच्यामध्ये फार्मासिस्टच्या असणार आहेत। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा यूट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मासिस्टच्या वॅकन्सी येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात तर त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी दिली जाते। आणि त्याचबरोबर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अपकमिंग आरोग्य विभागाची DHSC खूप मोठी फार्मसीची वॅकन्सी येणार आहे। तर या वॅकन्सीसाठी मित्रांनो आतापासूनच तयारी म्हणून आरडी फार्माची एक स्पेशल बॅच स्टार्ट झालेली आहे। तर मित्रांनो, या बॅच मध्ये एनरोल करायचं असेल तर हा जो आरडी फार्माचा ऑफिशियल नंबर आहे यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि तुमचं फार्मासिस्ट बनण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता। तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू। तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता ही ऑफिशियल साइट आहे आणि आपल्या आरडी फार्मावर ज्या काही वॅकन्सी नोटिफिकेशन दाखवले जातात सर्व ऑफिशियल साइट दाखवले जातात। तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्टाफ सिलेक्शन कमिशन। मित्रांनो, ही SSC ची वॅकन्सी मित्रांनो फेज 40 ची येणार असं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं होतं। तर मित्रांनो, हा जो फेज 40 ची वॅकन्सी ही आलेली आहे आणि याच्यामध्ये जसं मी ऑलरेडी सांगितलं होतं तसं 130 प्लस पोस्ट याच्यामध्ये असणार आहेत। तर मित्रांनो, या रिक्रुटमेंट सेक्शन मध्ये आल्याच्या नंतर हा जो पहिलं नोटिफिकेशन असणार आहे ना, तर या नोटिफिकेशन मध्येच फार्मसिस्टच्या वॅकन्सीज असणार आहेत। तर हे नोटिफिकेशन आपण डाउनलोड करून ऑल गोष्टी काय करणार व्यवस्थित डिस्कस करणार आहेत। मित्रांनो, आता नोटिफिकेशन डाउनलोड झाल्याच्या नंतर आपण इम्पॉर्टंट डेट्स बघू। जर मित्रांनो तुम्हाला या नोटिफिकेशन मध्ये ज्या फार्मसीच्या वॅकन्सीज आहेत याच्यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं असेल तर मित्रांनो स्टार्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन ऑलरेडी याच्यामध्ये स्टार्ट झालेलं आहे। 13 एप्रिल 2026 पासून मित्रांनो ऑलरेडी ऍप्लिकेशन स्टार्ट झालेत। आणि मित्रांनो, लास्ट डेट जी असणार आहे ज्या डेट पर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता ती म्हणजे 4 मे 2026 पर्यंत तुम्ही या वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकता। आणि मित्रांनो, मी सर्वांना सजेस्ट करेल की या डेट पर्यंत तुम्ही वाट नका बघू। तुम्ही इलिजिबल आहात, तुम्ही तयारी करताय तर मित्रांनो लवकरात लवकर ऍप्लिकेशन फॉर्म भरायचं, कारण लास्ट मोमेंटला खूप सारे इश्यू येतात। त्याच्यानंतर मित्रांनो, जी एक्झाम डेट तुमची टेंटेटिव्ह एक्झाम डेट आहे ना ती पण इथे दिलेली आहे। आणि मित्रांनो, याच डेटला SSC ची एक्झाम पण होते। तर ती एक्झाम जी असणार आहे मित्रांनो, जर तुम्ही ऍप्लिकेशन केला तर जून महिन्यामध्ये याची एक्झाम पण होऊन जाणार आहे। आता मित्रांनो, आपण इम्पॉर्टंट बघू की फार्मसिस्टच्या वॅकन्सी कुठे कोणत्या रिजन मध्ये किती असणार आहेत ते आपण व्यवस्थित हे आपण सर्च करून घेऊ आणि याच्यामध्ये बघणार आहेत। तर मित्रांनो, या नोटिफिकेशन मध्ये ना फार्मासिस्टच्या वेगवेगळ्या नेम नुसार पोस्ट येतात। जर इथे आपण बघितलं फार्मासिस्ट नेमने सर्च केला नोटिफिकेशन मध्ये तर 9 सर्च येत आहेत, म्हणजे 9 वेगवेगळे नेम याच्यामध्ये असतात। तर पहिलं जर आपण बघितलं फर्स्ट नेम तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता फार्मासिस्ट कम क्लर्क। तर ह्याच्यामध्ये ही जे रिजन आहे ही रिजन आहे फर्स्ट एकदम PR या रिजन मध्ये फार्मासिस्ट क्लर्कच्या ज्या वॅकन्सीज आहेत तर इथे टोटल 5 वॅकन्सीज आहेत। तर यांचं डिवायडेशन कॅटेगरीनुसार इथे असणार आहे। तर ह्या 5 वॅकन्सी झाल्या। त्याच्यानंतर आपण दुसऱ्या पोस्टवर जर गेलो, फर्स्ट पोस्ट आपण बघितली फार्मासिस्ट ॲलोपॅथिक। तर याच्यामध्ये जर आपण बघितलात तर मित्रांनो टोटल वॅकन्सी ज्या असतात 68 वॅकन्सी या असणार आहेत। त्या रिजन जर बघितलं तर सेम रिजन आहे MPR या रिजन मध्ये 68। त्याच्यानंतर नेक्स्ट रिजन कडे जाऊ आपण, तर ह्याच्यामध्ये पण MPR या रिजन मध्ये आयुर्वेदिक फार्मासिस्टच्या 38 वॅकन्सीज आहेत। त्यानंतर नेक्स्ट बघितलं तर आपण इथे जर बघितलं तर होमिओपॅथिकच्या मित्रांनो परत 10 वॅकन्सीज इथे असणार आहेत। त्यानंतर ज्युनियर फार्मासिस्टचं बघितलं तर 1 वॅकन्सी असणार आहे। त्यानंतर जर आपण बघितलं मित्रांनो परत फार्मासिस्ट क्लर्कची 3 वॅकन्सीज इकडे असणार आहेत। त्यानंतर मित्रांनो परत फार्मासिस्ट क्लर्क वाली रिजन इथे चेंज झाला तर याच्यामध्ये परत 3 वॅकन्सीज आहेत। त्यानंतर परत 1 वॅकन्सी इकडे असणार आहे। आणि मित्रांनो लास्ट जर बघितलं तर इथे 7 वॅकन्सी WR रिजन मध्ये असणार आहेत। तर अशा जर टोटल फार्मसीच्या वॅकन्सी आपण या नोटिफिकेशन मध्ये बघितल्या तर 130 फार्मासिस्टच्या वॅकन्सीज असणार आहेत। तर मित्रांनो, याच्यासाठी जो एज क्रायटेरिया आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ना थोडासा डिफरंट असणार आहे। म्हणजे इथे खूप साऱ्या पोस्ट आहेत, वेगवेगळ्या फार्मसीच्या पोस्ट असणार आहेत। तर याच्यामध्ये काहींना जर 21 ते 28 हा एज क्रायटेरिया आहे, म्हणजे या एज मध्ये असेल तर तुम्ही ओपन मधून डायरेक्टली फॉर्म भरू शकता।
पण मित्रांनो तुमची जर कॅटेगरी असेल ना तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार रिलॅक्सेशन पण भेटणार आहे. आणि जे बाकी एज्युकेशन क्वालिफिकेशन जे असणार आहे ना, काही पोस्टला डिप्लोमा आहे, काही पोस्टला डिग्री प्लस डिप्लोमा आहे आणि सोबतच तुम्ही रजिस्टर्ड फार्मासिस्ट असणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो ऍप्लिकेशन ज्यावेळेस तुम्ही करताय ना, तर इथे या साईट वरती तुम्हाला जावं लागेल. या साईट वरती आल्याच्या नंतर इथे आपल्याला काय करावं लागेल, सिलेक्ट एक्झामिनेशन आणि त्यानंतर रिजन सिलेक्ट करावं लागेल. आता मी सपोज एक रिजन सिलेक्ट करतो इथे. आता फेज 40 ची वॅकन्सी आहे ना आपली, तर इथे फेज 40 ची वॅकन्सीचं काय करावं लागेल, इथे नेम ऑफ एक्झामिनेशन मध्ये सिलेक्ट करायचंय. त्याच्यानंतर इथे रिजन मध्ये आपण मित्रांनो वेस्टर्न रिजन घेऊ आणि सर्च करू. आता हे वेस्टर्न रिजन क्लिक केल्याच्या नंतर इथे जेवढ्या पण पोस्ट आहेत ना त्या सगळ्या येतात आणि आपण आपल्या युट्यूब चॅनलवर फक्त फार्मासिस्ट स्टुडंटलाच गाईड करतो. तर आपण इथे फार्मासिस्टची जी वॅकन्सी आहे ते बघणार आहेत. तर मित्रांनो इथे आपण बघितलात तर हे WR रिजन मध्ये जर बघितलं फार्मासिस्ट क्लर्कची वॅकन्सी आहे. इथे जर बघितलं तर 29,292,300 जे की फार्मासिस्टचं पे केलं आहे. तर हे ओपन केल्याच्या नंतर आपण बघितलं ना मित्रांनो, तर हे जे रिजन आहे हे आपलं महाराष्ट्रामधलं येतं. WR रिजन मध्ये आपलं महाराष्ट्राचं येतं, म्हणजे सेंट्रल मुंबई आणि मुंबई गव्हर्नमेंट मेडिकल स्टोअर डिपार्टमेंट. तर याच्यामध्ये मित्रांनो टोटल वॅकन्सी जर आपण बघितल्या तर या रिजन मध्ये टोटल 7 वॅकन्सीज आहेत. टोटल 7 वॅकन्सीज आहेत. त्याच्यामध्ये ओबीसीची 1 वॅकन्सी, ईडब्ल्यूएस ची 1 वॅकन्सी, जनरलच्या 4 वॅकन्सी, एससी ची 1 वॅकन्सी असणार, असं डिवायडेशन आहे. तर याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण आता बघू. तर मित्रांनो इथे जर आपण बघितलं WR रिजनचं जे 7 वॅकन्सीज आहेत त्याच्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन जर बघितलं 10 पास आउट पाहिजे, डिप्लोमा इन फार्मसी फ्रॉम रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट, कोणत्याही स्टेटचं फार्मसी काउन्सिलचं लायसन इथे चालणार आहे. सोबतच फार्मा डिग्री 4 इयर 10+2 फ्रॉम रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट. म्हणजे मित्रांनो या WR रिजन मध्ये ज्या पण 7 वॅकन्सीज आहेत तर या 7 वॅकन्सीसाठी सर्व डी फार्म स्टुडंट प्लस बी फार्म स्टुडंट आणि सोबतच तुमचं फार्मासिस्टचं रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही या वॅकन्सीसाठी अप्लिकेबल असणार. तर अशा सर्वच रिजन मध्ये वॅकन्सीज आहेत. आणि मित्रांनो आपण महाराष्ट्रातले जरी स्टुडंट असलो तर सर्व रिजन मध्ये ज्या वॅकन्सीज आहेत त्यांच्यासाठी आपण अप्लाय करू शकतो, आपण एक्झाम देऊ शकतो. तर मित्रांनो या साईटवर येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, सिंपली आपलं RD फार्माचं टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. त्या टेलिग्राम चॅनलवरती गेल्याच्या नंतर तुम्हाला ही PDF भेटणार आहे. या PDF मध्ये मित्रांनो सर्व इन्फॉर्मेशन खूप व्यवस्थित पद्धतीने दिलेली आहे. त्या PDF ला व्यवस्थित रीड करा आणि मित्रांनो या साईटवरती या सर्व रिजन मध्ये वॅकन्सी बघा आणि अप्लाय करा. आणि सोबतच मित्रांनो नंतर एक स्पेशल व्हिडिओ आपण या वॅकन्सीवर कशा पद्धतीने अप्लाय वगैरे करू शकतो त्यावरती बनवणार आहे. त्यासाठी RD फार्मा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या सर्व फार्मासिस्ट फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि सोबतच DHSC बॅच जॉईन करायची असेल ना तर मित्रांनो RD फार्माचा जो ऑफिशियल व्हॉट्सअप नंबर आहे यावरती मेसेज करून तुमची क्वालिटी तयारी मित्रांनो जे अपकमिंग आरोग्य विभागाची वॅकन्सी महाराष्ट्रामध्ये येणार आहे त्याच्यासाठी होणार आहे. थँक्यू ऑल.